त्यांच्यासाठी प्रार्थना करू. भगवंतानी उदंड उदंड आयुष्य द्यावं. 110 वर्ष राहायचं. लक्ष्मी, महालक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, गजांत लक्ष्मी, वैभव लक्ष्मी, विद्यालक्ष्मी, रिद्धी सिद्धी, ऐश्वर्य लक्ष्मी, अष्टलक्ष्मी आणि गायत्री लक्ष्मीची प्रिय आमच्या ज्योती आणि रघुनाथवर अपार कृपा राहो. पण मी आज विशेष प्रार्थना करतोय. करू का? हे अथांग आकाशा, हे विशाल आकाशा, दोघांच्याही लक्ष्मीनारायणांच्या मनातला भाव स्थिर कर. आता उरलो उपकारा होता, त्यांची प्रपंचातली आसक्ती कमी कर. आणि विशाल मंदे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. नातवंडात सुनांमध्ये नका होता. मी अथांग सागराला प्रार्थना करतो. स्वामी विवेकानंदांनी विचारलं, जीवनाचं सर्वोच्च लक्ष्य काय? भगवे वस्त्र परिधान केलेल्या विवेकानंदांनी तात्काळ उत्तर दिलं, याच देई याच डोळा सगुण साकार भगवंताचं दर्शन. आणि म्हणून हे अथांग सागरा, ज्योती आणि रघुनाथरावांना गहन चिंतनाची धारा प्रदान कर. मी गंगा, यमुना, सरस्वती, रेवा, महानदी, गोदा, ब्रह्मपुत्रा, शरयू, नर्मदा या पवित्र नद्यांना प्रार्थना करतो. 110 वर्षाच्या अखेरपर्यंत तुमच्यापेक्षा खळखळता त्यांच्या जीवनाचा प्रवाह राहो. मी वाऱ्याला प्रार्थना करतो, 110 वर्षाच्या अखेरपर्यंत तुझ्यापेक्षाही गतिमान जीवन त्यांचं राहो. तुम जीवो हजारो साल. आणि आता साक्षात्काराकडे ज्योती वाटचाल करायचं. नातवंडांची, मुलांची, सुनांची माया आता कमी करायची. मध्ये मध्ये वर्षभरात 2-3 वेळा शिवथरगड, पावस तिथे जाऊन मी व्यवस्था करेन. पण प्रपंचातून थोडे दूर राहा, खूपच आसक्त आहे. त्यामुळे आपण त्यांना शुभेच्छा द्या, औक्षण करा.